पंचमध्याय श्री गणेशाय नमः भव कानन वैश्वनर अज्ञानमच्छेदकाधिक भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू गंगाजळ जैसे निर्मळ तैसे ते तुझे मन कोमल तू जशी स्तविता प्रेमळ सत्वर त्यांचे पावसी विशेष गंगा जळाहुरी आपुले असे महिमा पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणीत आवरते स्वामी चरित्र करावया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुरी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे त्यांचे सकळ पूर्ण पुण्य त्या झाले स्वामी दर्शन ऐसे चोळपा आदी कारण भाग्यवंत सेवेकरी अक्कलकोटी नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त झाले बहुत वाता पसरली चोहूकडे कोणासी पळता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोरे भडती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम द्रुपतीसी ही भक्ती सीम स्वामी चरणी चित्त जाहले तेव्हा किती एक द्रुपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू भडती तयासी म्हणून माझे त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा त्याच्या अंतरी विचार ऐसा पातला अक्कलकोटाहुरी स्वामीसी आणावे आपल्या नगरासी मग कोणी एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले द्रुपवर तयार प्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी तेथे आणील स्वामीसी येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊन बहुत त्यांचा राखो सन्मान लागेल तितके देऊ धन ही वट पुरी वैकुंठ भुवन वसता स्वामी होईल कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एक लागून गोष्ट मान्य करवेन तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रूपा लागी परी गेला आपली करी इच्छा जरी इच्छा आईसी स्वामी ते आणावावट पुरीसी परिवी ती आणीन तयासी निश्चय मानसी असू दे ऐसे एकूणी उत्तर संतोषला तो द्रुपवर तैसी सभाही समग्र आनंदित जाहली संजीवनी विद्या साधाया करिता शुक्रा जवळीकच जाता देवी सन्मानीला होता बहुत आनंदे करून द्रुपदी सह सकळे जने त्यापरी ताताची सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो भडती तया बहुत दोर देत द्रुपदी सेवक दिले सांगती जावया अक्कलकोटा प्रती आज्ञा दिली त्याते ताता साहेब निघाले सत्वर अक्कलकोटा प्रती आले नगर पाहुणी संतोषले ते केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य भडती तयाते अक्कलकोटीचे द्रुपदी स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्यातही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तैसे झाले स्वामी सेवक त्यात सर्व वरिष्ठ चौपाधिक सेवेकरी निस्सीम ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे देऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामीचे हे मन रमून गेले त्या ठाया प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य साधावे आपण असा मनी विचार करून कार्य आरंभिले त्यातांनी संतुष्ट राहावे सेवक जनी ऐसा सदा करिताती करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती तेडे सेवेकरी संतुष्ट होती ऐसी करती सर्वदा प्रसन्न भावे भक्त वत्सले कार्य साधावे आपले म्हणून नाना उपाय केले द्रव्य खर्चिले तात्यांनी एशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुरी चोळप्पा प्रती तया लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या तरी तुम्ही समर्थाशी घेऊन याल बळोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देईल तुम्हाते मान राहील दरबारी आणि देतील जहांगिरी ऐसे नाना प्रकारे चोळप्पाते सांगती द्रव्येण सर्वे वशा चोळप्पासी लागली आशा त्याच्या अंतरी भरवसा जहांगिरी बहुसान मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी येथे राज तया सवयासी आनंद वृत्ती बैसिले चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचन कृपाणी होऊनी समर्थांनी बळोद्या प्रती चालावे तेडे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपलेही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून ही वचन समर्थासी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बळोद्या प्रती काय म्हणून चालावे पुढल्या अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता स्वामी राज वदविता निमित्त विष्णू दास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सबंध सदा ऐकोत भाविक भक्त पंचम अध्याय गोढा श्री रस्तु शुभ